जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2021 ची आपण एक अपडेट घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। आणि दुसरी जी अपडेट आहे ती चालू असणारी भरती जे ग्राउंड सुरू होत आहे त्याची अपडेट घेणार आहोत। म्हणजे दोन अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर पहिली जी अपडेट आहे ती मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वेटिंग लिस्टसाठी या विद्यार्थी मित्रांनो। प्रतीक्षा यादी उघडलेली आहे, बघू शकता। पोलीस शिपाई भरती 2021 प्रतीक्षा यादीतील उमेदवार यांना अंतिम यादी समाविष्ट झाल्याने त्या उमेदवारांना कागद पडताळणी बोलवण्यासाठी अंतिम संधी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर पहा, सदर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी अंतिम संधी दिनांक 18/8/2024 रोजी उपलब्ध करून देण्यात येत आहे। कागदपत्र पडताळणीकरता उमेदवारांनी कक्ष 9 भरती कक्ष संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालयासमोर नायगाव दादर मुंबई येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहायचं आहे। ठीक आहे, कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिल्यास मुंबई पोलीस शिपाई पदावर नोकरी करण्याचे स्वारस्य नाही असे गृहीत धरून अंतिम निवड यादीतून उमेदवाराची निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल। तसेच त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तर जे आणखी यांच्या खाली प्रतीक्षा यादीमध्ये असतील त्यांनी एकदम तयार राहायचं आहे। आपला फोन त्यानंतर ईमेल डेली चेक करत राहायचं आहे। तर पहा, 27/6 ही लिस्ट दिलेली आहे आणि बघू शकता याच्यामध्ये तुमचं नाव जर असेल किंवा तुमच्या मित्राचं नाव असेल तर त्यांना नक्की कळवा। दोन लिस्ट लागलेली आहे, चालकची सुद्धा लागलेली आहे। तर बघा, दुसरी जी लिस्ट आहे ती आहे चालकसाठी। ठीक आहे, ही चालकची आहे, त्याचप्रमाणे आहे। आणि इथे बघू शकता, इथे सुद्धा 18 तारखेलाच बोलावण्यात आलेला आहे। पत्तासुद्धा तोच आहे आणि ज्यांचं सुद्धा नाव असतील याच्यामध्ये त्या सर्वांनी वेळेवर आणि तारखेवर पोचा। 18 तारखेला तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे सकाळी 10 वाजता। त्यानंतर अपडेट बघूया आता जे सुरू झालेली आहे भरती त्याची। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे नियोजन आहे मुंबई पोलीस भरती सुरुवातीला चालक भरती सुरू होत आहे, त्यानंतर शिपाई अशी टप्प्याटप्प्याने भरती सुरू होईल। आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी किती फास्टमध्ये भरती झालेली होती, त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा फास्टमध्ये भरती होणार आहे। तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे, मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 22-23। ठीक आहे, त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, तर पोलीस शिपाई चालक, वाद्यवृंद, कारागृह शिपाई अशा 3 भरत्या यांना करायची आहे। ठीक आहे, तर बघा 22-23च्या एकूण 42 ते 30 जागांसाठी पहिला टप्पा मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप ही प्रक्रिया 19/7/2024 पासून सुरू करण्यात येत आहे। मुंबई शहरातील मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई या मैदानावर महिला उमेदवारांची आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई या मैदानावर पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी शारीरिक मोजमाप ही प्रक्रिया घेण्यात येणार आहे। मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया घेण्यात येणाऱ्या संबंधित उमेदवारांना महा-IT विभागाकडून SMS ईमेलद्वारे कळवण्यात येत आहे। त्यानुसार संबंधित उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टल यूजर ID वर लॉग इन करून मैदानी चाचणीची ओळखपत्रे प्राप्त करून घेऊन नमूद मैदानावर उपस्थित राहणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढे बघा, 19/7/2024 ते 20/7/24 रोजी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरिता बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी सोबत जोडली असून वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र, आधार कार्ड, चालक परवाना, पॅन कार्ड घेऊन वेळेवर उपस्थित राहायची आहे। तर बघा, सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे। तर बघा, यामध्ये 19 तारखेपासून तुमचं ग्राउंड सुरू होत आहे। तर मरीन लाईनला महिलांचं आहे आणि घाटकोपर जे लोहमार्गाचं ग्राउंड आहे तिथे पुरुषांचं सुरू होत आहे। ग्राउंड दोन्हीही चांगले आहे आणि दोन्हीही ग्राउंडवर तुम्ही आउट ऑफ 1600 मीटर 800 मीटर काढू शकता। 100 मीटरला तर आउट ऑफ काढणारे भरपूर विद्यार्थी मागच्या वर्षी निघालेले होते। तर तुम्हीसुद्धा आउट ऑफ ग्राउंड हे काढू शकता। गोळा तर सर्वांचा आउट ऑफ असतोच, पण हे दोन इव्हेंटसुद्धा तुम्ही आउट ऑफ काढू शकता। म्हणजे 50 पैकी 50 ग्राउंड तुम्ही यावर्षी पाडू शकता।
मुंबईला मागच्या वर्षी जे कठीण झालेलं होतं तुमच्यासाठी ते यावर्षी सोपं होणार आहे, कारण की ग्राउंड सुंदर आणि चांगला म्हणजे तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. तुमचं जे ग्राउंड असेल, तुमचं उदाहरणार्थ 45 पडत असेल तर तिथं नक्कीच तुमचं 50 पडायला पाहिजे आणि ते नक्की पडेल, कारण की ग्राउंड एकदम चांगल्या प्रकारे आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच त्यांनी नियोजन केलेलं आहे. 21 तारखेपासून आणखी लिस्ट पडेल आणि त्यामध्ये तुमचं नाव येईल. ज्यांचं नाव नसेल त्यांनी एकदम रेडी राहायचं आहे, कारण की त्यांनी फक्त 2 दिवसाचं नियोजन केलेलं आहे. यानंतर विद्यार्थीसुद्धा वाढेल एका दिवशी आणि संख्यासुद्धा वाढणार आहे. तर त्यामुळे रेडी राहायचं आहे आणि आता एकदम मुंबईची भरती सुरू झाली म्हणजे ते एकदम फास्ट भरती होणार. धन्यवाद.